फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 10 मार्चचा एपिसोड. कालच्या भागात आपण बघितलं की शिवा लक्ष्मण काकांना जाब विचारत असते. तेवढ्यात रॉकी आणि संपदाचं भांडं फुटतं. तेव्हा कीर्ती विचारते की शिवाला तर माहीत असणारच. तेव्हा ती पाना गँगला विचारते, काय पाना गँग माहिती ना तुम्हाला? तेव्हा सायलेन्सर बोलतो नाही. तेव्हा बॅटरी बोलतो हो माहिती होतं. तेव्हा कीर्ती बोलते घ्या, हिच्या गँगला सगळं माहिती होतं आणि हिला माहिती नाही, कसं शक्य आहे? तेव्हा सीता बोलते शिवा तुला हे सगळं माहीत होतं तर तू आधी सांगितलं का नाहीस? तेव्हा शिवा बोलते मला खरंच माहीत नव्हतं, मला हे आत्ता कळलंय. मला माहीत असतं तर लक्ष्मण काका मी तुमच्याकडे आले असते बोलायला आणि रॉकीला मारलं असतं मीच. तेव्हा कीर्ती बोलते हां म्हणजे तू यांना मारायचं नाटक करायचं आणि यांनी रडायचं नाटक करायचं, यात नुकसान कोणाचं आहे? देसाईंचं ना. आशू बोलतो ताई तिला माहिती असतं तिने मला सांगितलं असतं आधी, मला नाही वाटत शिवा खोटं बोलतीये. तेव्हा शिवा बोलते आणि काका तुम्हाला जर कळलं होतं तर तुम्ही मला विचारायचं ना की हे काय झालं, काय चाललंय, एवढा तर अधिकार आहे ना तुम्हाला, मग तुम्ही का नाही सांगितलं मला? तेव्हा लक्ष्मण बोलतो कारण मला गरज नाही वाटली आणि असंही आता रॉकीचा आणि संपदाचा काहीही संबंध नाही राहणार आहे. तेव्हा शिवा बोलते म्हणून काय मारणार त्याला? तेव्हा लक्ष्मण बोलतो मी पुन्हा पुन्हा सांगतोय मी फक्त त्याला धमकी द्यायला सांगितली होती. व शिवा बोलते पण मग ती समज आपण दिली असती ना, बसून बोललो असतो, हे असं गुंड बोलवून मारायची काय गरज आहे? तेव्हा लक्ष्मण बोलतो माझ्या मुलीचा आयुष्याचा प्रश्न होता आणि त्यासाठी मी काहीही करेल. तेव्हा शिवा बोलते पण हे चुकीचं आहे. व उर्मिला बोलते काय चुकीचं आहे शिवा? त्यांचं मान्य आहे की त्या मुलाला मारहाण झाली, हे चुकीचं आहे, म्हणून आपल्या मुलीला यात पडू द्यायचं का? शिवा बोलते काकू ह्या मुलाचा पण विचार झाला पाहिजे ना. तेव्हा लक्ष्मण बोलतो म्हणजे काय करायचं? हा मुलगा आपल्या संपदाला कधी पळवून नेईल याची वाट बघत बसायचं होतं. व शिवा बोलते तसं नाही म्हणते मी, हे बघा माझा रॉकीवर पूर्ण विश्वास आहे, तो असं काही करणार नाही. उर्मिला बोलते पण तुला न सांगता त्याने हे पराक्रम केलेच ना. व शिवा बोलते हे बघा झाली चूक त्याच्याकडनं, मी मान्य करते, पण त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा, त्याचं अख्खं वर्ष वाया घालवलं. तेव्हा लक्ष्मण बोलतो मला त्याचं माहित नाही, माझ्या मुलीसाठी मला जे करायचंय ना ते मी केलं. तेव्हा उर्मिला बोलते आणि शिवा तू आम्हाला जाब विचारण्यापेक्षा त्या मुलाला समजव. आशू बोलतो काकू ऐक प्लीज तिच्यावर विश्वास ठेव. हे बघ तिला माहिती असतं तर मलाही कळलं असतं, तिने मला डेफिनेटली सांगितलं असतं आणि तुम्हाला माहिती होतं तर मला सांगायचं ना, मी काहीतरी मदत केली असती, आपण मार्ग काढला असता शांततेत. तेव्हा कीर्ती बोलते नाही नाही मला असं वाटतं हिनेच हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय. तेव्हा आशू बोलतो ताई प्लीज तू शांत बस, शिवा आधी आपल्या घरचा विचार करते, कळलं? यात तिची काही चूक नाहीये. लक्ष्मण बोलतो नसेल ना तिची चूक, पण संपदासाठी जे जे करावं लागेल ते मी सगळं करेन. व लक्ष्मण रॉकीवर चिडतो याची हिंमतच कशी झाली. तेव्हा शिवा बोलते मग समोर उभं राहून विचारायचं ना, त्याला मारायची काय गरज आहे? तेव्हा लक्ष्मण बोलतो तू ही तेच करतेस ना, तू जातेस का कुणाला समजवायला? नाहीये ना उत्तर, मग आता माझं ऐक. सगळ्यात मी माझ्या मुलीची फरफट होऊ देणार नाही. मला हा विषय संपवायचा होता, मी संपवला आणि आता यापुढे जे योग्य असेल ना तेच मी करणार. माझ्यासाठी हा विषय आता संपलाय. लक्ष्मण तिथून संपदाला घेऊन निघून जातो. उर्मिला बोलते भाऊ यात यांची काहीच चूक नाहीये, हे बरोबर आहे, तुम्हीच यांना समजून घ्या. उर्मिलाही निघून जाते. व आशू बोलतो शिवा आपण काहीतरी तोडगा काढूयात शांतपणे. तेव्हा कीर्ती बोलते चूक झाल्यावर? व भाऊ बोलतात कीर्ती तुला परिस्थिती कशी सावरून घेता येईल याचा विचारच करता येत नाही का? कीर्ती आणि सुहास तिथून निघून जातात. तेव्हा शिवा बोलते भाऊ मला खरंच काही माहित नव्हतं, पप्पांची शपथ. भाऊ बोलतात शिवा शांत हो, आपण या सगळ्यावर शांतपणे बोलूया. सीता बोलते काहीही शांतपणे वगैरे बोलायचं नाहीये आता, आज तागायत या घरात असे वाद कधीही झाले नाही, आज हाही दिवस बघितला या घरात मी. शिवा मी तुला समजावून सांगत होते ना, पण तू ऐकतच नाहीस, या उलट या घराचे तुकडे करायला निघालीस तू. लक्षात ठेव मी हे होऊ देणार नाही. सीताही तिथून निघून जाते. भाऊ शिवाला सहानुभूती देतात. रात्री जेवताना डायनिंग टेबलवर कीर्ती सीताला म्हणत असते आता कुठे घरात शांतता वाटली होती मला, घरात एवढं मोठं वादळ आणून ठेवलंय तर घर शांत तरी कसं राहणार ना. तेव्हा कीर्ती बोलते काही चुकीचं बोललीये का? हे काही चुकीचं बोलत असेल तर घे मार माझ्या कानाखाली, पण आई शिवाला हा सगळा काही तमाशा घालायची काही गरज नव्हती. आसरच्या लोकांपेक्षा तिला ती पाना गँग जवळची वाटते, याला काय अर्थ आहे? उर्मिला तिथे ताटं आणते. तेव्हा सीता बोलते अगं घेतलीत मी ताटं. तेव्हा उर्मिला बोलते नाही ताई हे खोलीतच जेवू म्हणतायत, मी त्यांना वाढून देते. तेव्हा सीता बोलते अगं असं कसं करतेस, सगळ्यांबरोबर जेवले तर विचार कमी करता येतील ना. व उर्मिला बोलते हो ताई पण हे नाही येणार. तेव्हा कीर्तीमध्येच फोडणी टाकते तरी मी म्हणत असते पण माझं कोणी ऐकत नाही. आपल्याच घरातल्या माणसांमध्ये इतका दुरावा यायला लागलाय, म्हणजे आता एकत्र जेवणासाठी नाही म्हणतायत म्हणजे उद्या घरातल्या घरात एकमेकांची तोंड सुद्धा बघणार नाहीत, याची भीती वाटते मला. एक वेळ मान्य करू तिला याच्यातलं काही माहीत नसेल, पण काकाच्या विरोधात जाणं हे चुकीचं नाही का? उर्मिला न बोलताच लक्ष्मणसाठी ताट वाढून रूम मध्ये घेऊन जाते. तेव्हा कीर्ती बोलते बघतेच नाही म्हणून मी म्हणत होती की त्या मुलीला घरात आणू नकोस, सगळं तिच्यामुळेच घडते, तिच्यामुळे पहिले आशू आणि आता काका असं वागायला लागलाय. तेव्हा सीता बोलते पटतंय ग, सगळं पटतंय मला, पण मी काय करू शकते कीर्ती, मला माझ्या मुलाला गमवायचं नाही, आशू महत्वाचा आहे माझ्यासाठी. परत ते शिवा येते आणि बोलते अरे तुम्ही घेतलं सगळं, मी वाढायला घेते. सीता तोंड फिरून किचन मध्ये निघून जाते. कीर्ती बोलते आधी स्वतः चुकायचं मग दुसऱ्यांना जाब विचारत बसायचा.
कीर्ती शिवाकडे बघत बघत बोलते, आई एकटं नको करूस, मी येते मदतीला. तेव्हा तिथे आशू येतो आणि बोलतो, चला जेवायचं. शिवाचं लक्ष नसतं. तेव्हा आशू बोलतो, शिवा काय झालंय? तेव्हा शिवा बोलते, आशू काहीतरी मार्ग काढायलाच हवा. इकडे लक्ष्मणचं जेवण रूम मध्ये होतं. तेव्हा भाऊ तिथे येतात आणि बोलतात, लक्ष्मण मी तुझ्याशी आत्ता बोलू शकतो का, जर तुझी हरकत नसेल तर. लक्ष्मण बोलतो, भाऊ प्लीज हे असं बोलू नका, मी इथे माझ्यावर आरोप करायला आलेले नाही आहेत हे मला माहिती आहे. भाऊ बोलतात, लक्ष्मण यात शिवाची काही चूक नसणार आहे. लक्ष्मण बोलतो, नसेल ना भाऊ, पण मीच कसा चुकीचा आहे हे दाखवायला ती इथे आलीच का? भाऊ बोलतात, लक्ष्मण त्या मुलाचं IASचं ट्रेनिंग होतं आणि अशा वेळी. लक्ष्मण बोलतो, त्याने आपल्या संपदापासून लांब राहायचं होतं ना. मग भाऊ बोलतात, लक्ष्मण मला बाप म्हणून तुझी काळजी समजते, पण एकदा आपण त्या दोघांचा विचार केला तर. मान्य आहे मला, तो वस्तीतला मुलगा आहे, त्याला आई वडील नाही, कुणी नातेवाईक नाही, पण विचार कर ना, तो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, अभ्यास करतोय, तो IAS होईल आता, तेव्हा आपण एकदा त्याच्याशी बोलू शकतो. लक्ष्मण बोलतो, भाऊ उर्मिला ऐकलंस का, भाऊ काय म्हणतायत, रॉकीशी एकदा बोलून बघूया असं म्हणतायत. तेव्हा भाऊ बोलतात, माझं म्हणणं असं आहे. तेव्हा उर्मिला बोलते, भाऊ मला माफ करा, तुम्हाला पटतं शिवाचं आणि आम्हालाही पटत होतंच की, आणि शिवा या वेळेला चुकीची आहे हे तुम्ही मान्य करा. तेवढ्या तिथे सीता पण येते. तेव्हा उर्मिला बोलत असते, कारण आपल्या मुलीचा प्रश्न आहे भाऊ. भाऊ बोलतात, माझं हे म्हणणं नाही आहे की तुम्ही दोघंही त्या मुलाला समजून घ्या, पण आपण एकदा त्याचं म्हणणं ऐकू. अरे आपण मोठे आहोत आणि हे बघा शिवाही त्या वस्तीतून आली की नाही, पण शिवा एक चांगली मुलगी आहे, तुम्हाला काय वाटतं? बघ लक्ष्मण, हा मुलगा वाईट आहे हे एका क्षणात आपण का ठरवलं? लक्ष्मण, अरे तो IAS होणार आहे. लक्ष्मण बोलतो, मला कळतंय भाऊ तुम्ही काय सांगू पाहताय ते. लक्ष्मण बोलतो, तो मुलगा उद्या पंतप्रधान होईल तरीही आपल्या त्याचा संपदाशी काहीही संबंध नसेल. हे आता या गोष्टीवर पुढे डिस्कशन नकोय मला भाऊ. भाऊ बोलतात, एकदा संपदाचा विचार तरी तू कर. सीता बोलते, अहो मी काय म्हणते, त्यांच्या मुलीचा विचार त्यांनी केला नसेल असं वाटतंय का तुम्हाला? त्यामुळे मी म्हणते आपण हा विषय जरा थांबवूया आणि सगळ्यांनी समजुतीने घेऊया, एकमेकांशी शांतपणे बोलूया ना. भाऊ बोलतात, ठीक आहे. आपले शिवा आणि आशू गॅरेजवर येतात आणि ओरडत असतात. ते शिवा विचारते की का सांगितलं नाही मला, रॉकी इथेच आहे, गॅरेजवर आहे, तो ट्रेनिंगला गेला नाही, हे सगळं का लपवून ठेवलं माझ्यापासून, काय चाललं काय? आणि रॉकी तुझं आणि संपदाचं हे सगळं काय आहे, कधीपासून? मी सकाळी सगळी स्टोरी सांगितली मला, मग हे का नाही सांगितलं? अजून किती गोष्टी लपवणार आहात? चंदन बोलतो, शिवा सांगतील ते सगळं, सांगतील सगळं, घाबरलीत पोरं आत्ता. तेव्हा चंदनला शिवा विचारते, म्हणजे हा तुलाही माहित होतं सगळं? तेव्हा चंदन बोलतो, हो मला माहिती होतं. रादर रॉकी आणि संपदाला प्रेमाची जाणीव मीच करून दिली होती. तेव्हा रॉकीचं आणि संपदाचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे, पण रॉकी तुला सांगायला घाबरत होता. मी समजवलं त्याला, लहान आहेत मुलं पण त्यांचं प्रेम चुकीचं नाहीये, तू तरी समजून घे. शिवा बोलते, हे बघ चंदन, ते चुकले आहेत, त्यांनी सांगायला हवं होतं मला. त्या आशूला तरी, आशू तुमचा मित्र आहे ना, मग त्याला का नाही सांगितलं? आशू बोलतो, शिवा आधी आपल्याला सगळं जाणून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. व अप्पर घाबरत बोलतो, शिवा आम्ही तुला सांगणारच होतो. रॉकी बोलतो, नाही अप्पर थांब, मी सांगतो. आशू बोलतो, हे बघ रॉकी, आम्ही आणि तुला आणि तिला एकत्र बघतोय, कधी कधी ती आपल्या ग्रुपमध्येही असते, पण ते तुमच्यात आहे आम्हाला कधीच कळलं नाही. रॉकी बोलतो, जीजू संपदाला शिकवण्यासाठी मी तुमच्या घरी यायचो, मलाच कळलं नाही आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो. हे मी एक सांगतो, आमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे आणि हे खरं आहे. शिवा आम्ही टाइमपास करत नाहीये ग, मी तुला सांगितलं नाही कारण मी घाबरलो होतो. संपदाला शिकवण्यासाठी तुम्ही मला घरी आणलं, पण मी मुद्दाम नाही केलं ग. मी ट्रेनिंग वरून परत आल्यानंतर तुला सगळं सांगणार होतो. बरोबर आहे, मी हे करायलाच नको होतं. आय एम सो सॉरी. मला नाही कळलं मी कोण आहे, माझी लायकी काय आहे, मला खरंच नाही कळलं, पण माझं प्रेम खरं आहे. की सॉरी बोलत बोलत शिवाच्या पायाशी बसतो. तेवढ्यात आशू पण बोलतो, अरे रॉकी. शिवा पाहना गँगला विचारते, कधीपासून माहिती होतं तुम्हाला, मला का सांगावं असं वाटलं नाही? सायलेन्सर बोलतो, असं नको ना ग बोलू शिवा. चंदन बोलतो, शिवा तुझ्यासाठी म्हणून त्यांनी नाही सांगितलं. तेव्हा शिवा बोलते, माझ्यासाठी का? आशू बोलतो, शिवा अगं आपल्यात आय थिंक आपल्यात जे प्रॉब्लेम सुरू होते त्यामुळे. शिवा बोलते, पण मला सांगायला हवं असतं ना, मी सांभाळून घेतलं असतं. तेव्हा बॅटरी बोलतो, एक मिनिट, रॉकी आणि संपदाला तुझी मान्यता आहे का? तेव्हा शिवा बोलते, हे तुम्ही आशूला विचारा, त्याचा अधिकार आहे तो. आशू बोलतो, नाही हे बघा, रॉकी एक चांगला मुलगा आहे, टॅलेंटेड आहे आणि त्याचं आणि संपदाचं एकमेकांवर प्रेम आहे, हेही सगळं आहे आणि मला मान्य आहे हे, पण यातून आता बाहेर काय मार्ग काढायचा हे महत्वाचं आहे. डिप्पर बोलतो, शिवा तुला काही मदत लागली तर? शिवा बोलते, तुम्ही आता यात कोणीही मध्ये पडायचं नाही, तुम्ही रॉकीला घेऊन घरी जा, आपापल्या घरी जा, मी हे सगळं बघून घेईन. सुहास कीर्तीला बोलत असतो, किटू डार्लिंग, ते गुंड आले तेव्हा मला वेळीच कळलं आणि मी लपलो, त्यांनी मला बघितलं असतं ना तर मात्र खूप मोठा घोळ झाला असता. नाही पण जाऊ दे, जे झाले ते आपल्या पथ्यावरच पडलंय ना. तर तिथे लक्ष्मण येतो. सुहास बोलतो, अरे काका. लक्ष्मण बोलतो, कीर्ती हे काय करून ठेवलंय तुम्ही? कीर्ती बोलते, काय झालं? तेव्हा लक्ष्मण बोलतो, मलाच विचारतेस तू? आपलं काय ठरलं होतं? आपण फक्त धमकवून सोडून देणार होतो, त्याचा हात कसा काय मोडला? अरे आम्ही पण त्याला तेच सांगितलं होतं, पण ती पाना गँग मधली मुलं आहेत ना, त्यांनीच काही धक्काबुक्की केली असेल गुंडांसोबत.